आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. प्रहार जनशक्ती अध्यक्ष आमचे अविनाशजी रमेश सोनावणे साहेब, त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेल, सुनीलजी जाधव साहेब आपण या, आपलं शुभ असते आपण रमेशजी अविनाशजी रमेशजी सोनावणे साहेबांचा सन्मान करतोय. खरं तर चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव नेहमीच मुखावरती येत असतं आणि खरं तर अविनाशजी साहेबांच्या पिताश्रीचं नाव आमच्या मुखात आलं. अविनाशजी रमेशजी सोनावणे साहेबांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर बच्चूभाऊ कडू चषकाचे ते दमदार आयोजक आहेत. बच्चूभाऊ कडू यांच्या दाबानं खरं तर एक मोठी स्पर्धा त्यांनी भरवली आणि त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, समाजसेवक, उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान जोबेली गावातील उद्योजक समाजसेवक विष्णू चिंतामण धुळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं जोबेली गावचे पोलीस पाटील माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा सन्मान या मंचावरती होत असताना प्रहार जनशक्ती अध्यक्ष आमचे अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. बघा विनंती, फटाके आपण थोडेसे दूर लावा कारण मंचावरती पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती आपण थोडेसं फटाके दूर लावा. मुख्य व्यासपीठावरती अमोलजी सोनावणे साहेब आहेत, त्यांना विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. खास करून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अमोलजी सोनावणे साहेबांचं देखील मोठं आम्हाला पाठबळ आहे. कालच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये खरं तर अमोलजी सोनावणे साहेबांनी भरपूर मदत आम्हाला केली. ही स्पर्धा खरं तर त्यांच्यामुळे आपण पाहतोय आज देखील सक्सेस होते, त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही करतो या मंचावरती. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, मोमेंट देऊन आपण आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतोय. गौतमजी सोनावणे साहेब आणि संतोषजी जाधव साहेबांच्या शुभ या सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना सुनीलजी जाधव साहेब आहेत. खरं तर आज संतोषजी सोनावणे साहेबांची ड्रेसिंग हार्ड आहे, त्यामुळे त्यांचं नाव देखील आम्हाला वारंवार पुकारावं लागतं. तदनंतर मी विनंती करेल जयवंतजी मेहर यांनाही विनंती करतो आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. जयवंत मेहर यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो आहे. सुनीलजी जाधव असतील, संतोषजी सोनावणे असतील, गौतमजी सोनावणे, सर्वच आमचे पदाधिकारी सेवा फाउंडेशनचे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. केतनजी जाधव. सामन्याला सुरुवात होते. खरं तर दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जयरमान जोबेली तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती अदलान स्पोर्ट्स राशी 11 खोणी. आणि माता जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि फलंदाज इथे मे बी बाद असतील. विकेट. मॅच पहिल्या बॉलवरती धोका झालाय. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला मैदान सोडावं लागतं. रिव्हर्स अटेम्प्ट त्याने केला आणि अखेर तो आउट झाला. हे परवडणार नाहीये टीम जोबेली संघाला. एका बाजूला बदलापुरातील नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानावरती श्री बलंगड भागातून खोणी संघ दाखल झालाय. अविनाशजी सोनावणे साहेब आपल्यापासून रजा घेतात. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभाग नोंदवला, आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये खरं तर आपलं मोलाचं सहकार्य राहिलं. जीवा मनोहर धुळे आणि त्याचबरोबर राजा मुळीक यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या टीम जोबेली संघाला. त्यांचं आपण शुभेच्छांचा स्वीकार करतो. धन्यवाद. सुरुवात षटकारानं केली करण धुळे यांनी, परंतु आता बदलापूरचा वंडर बॉय माघारी परतलाय. जबाबदारी आता वाढली आहे. महेंद्र धुळे सलामीला गेले होते, रोहित मैदानावरती दाखल झाले. दोघांवरती जबाबदारी असेल. कडून ट्रॅकवरती हेमंत. त्यावेळेस खबर रिजनला धावबाद वाचलेत फलंदाज आणि
खतरो के खिलाडी आता बनून फायदा नाही आहे. इथून मात्र धावा शोधाव्या लागतील. पहिल्या बॉलवरती षटकाराला स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण धुळे यांच्याकडून मोठ्या खेळूची अपेक्षा होती जोवेली संघाला, परंतु करण धुळे बाद झालेत आणि क्षमता आहे जोवेली संघाकडे देखील क्षमतेचं प्रदर्शन करावं लागेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. भन्नाट वेग तिथे आहे आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. महेंद्र धुळे थोडीशी बातचीत करतायत रोहित यांच्यासोबत. रोहित धुळे, ठीक. एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथून पुढे सर्व सामने हे 4 षटकाचे असतील. फायनल पर्यंत याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस देखील गोलंदाजाने प्रयत्न केलेत. यावेळेस देखील धाव मिळणार नाहीये. धाव घेण्यासाठी उत्सुक आहेत रोहित, परंतु महेंद्र धुळे. विकेट देखील महत्वाची. षटकार आला होता पहिल्या बॉलवरती, परंतु दुसऱ्याच बॉलवरती करण धुळे बाद झालेत. यावेळेस देखील लॉट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजनला हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती. घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी. आणखी एक सफलता, फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालं मच्छिंद्र डाकट साहेब आणि त्याच्या साथीनं शैला डाकट मॅडम यांचं आगमन झालं. त्याचंही मनपूर्वक स्वागत. त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल आमचे केतनजी जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. थोड्याच वेळात बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेबांचं देखील आगमन होतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर सर्वच मान्यवर इथे दाखल झालेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा, एक षटकार आला होता. करण धुळे यांनी सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर 2 सफलता आल्यात. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल तर झालाय. बॅटचा संपर्क आहे की नाही हे आपल्या लक्षात येईलच. मला वाटतं कदाचित नाही झालाय आणि वाईडच्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त होतील. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक येणारी धाव ही महत्वाची जोवेली संघासाठी आणि धावा बनवाव्या लागतील. मोठ्या स्टेजवरती जोवेली संघ नेहमीच भन्नाट फॉर्मात असणारा संघ आहे जोवेली देखील, आणि या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झालेत. टॉप 3 मध्ये दाखल झालेत. इथून मात्र जो संघ विजय होईल राहुलजी, तो संघ फायनलमध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेला लीड केलं राहुलजी चव्हाण सर असतील, बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. हा षटकार आहे राहुल सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्या मान्यवराची आपण गेल्या 4 रात्रीपासून वाट पाहतोय, खरं ते मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव SP गट हेमंत रुमणे साहेबांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या मान्यवराची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय, असे आमचे मान्यवर आपण पाहतोय. खरं तर हेमंत रुमणे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कदाचित संपर्क झाला नाही. धावबाद होऊ शकतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे, परंतु ओव्हर रन झाले. तिथे जर तयार असते महेंद्र धुळे, लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहे या षटकामधले. 4 बॉल शिल्लक आहेत. ऑप्शनच्या बाहेर कमी गतीने हा बॉल टाकला होता. बॅक फुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. महेंद्र धुळे माही मार रहा है. त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. मच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
खरं तर ज्या मान्यवरांची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते मान्यवर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नेहमीच शिस्त लावण्याचं काम केलं गेलंय असे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे साहेबांचं आगमन होतोय. हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जोबिली गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम राहिलं क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय श्रीधरजी दशरथ धुळे साहेबांचं आगमन झालं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या साथीने आपण पाहतोय नंदुशेठ भुऱ्या कराळे यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. अप्पा शेठ गेणे हे देखील जोडले गेलेत आणि खास करून जोबिली टीमला शुभेच्छा आलेत. अप्पा शेठ गेणे महेशजी गेणे यांच्या माध्यमातून त्यांचाही शुभेच्छाचा आपण स्वीकार करू. धन्यवाद. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 पुढचा बॉल महेंद्र धुळे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. वेगाने 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 पाठीमागे परत पाठवलंय खेळाडूला आणि एकच धाव इथे मिळेल. 20 धावा धावपलकावरती महेंद्र धुळे यांच्याकडे क्षमता आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत आणि या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल जोवेली संघाला. 20 धावा धावपलकावरती 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती. 20 धावा धावपलकावरती अजय धुळे आणि महेंद्र धुळे ही जोडी मैदानावरती आहे आणि धावा त्यांना सध्याच्या घडीला शोधणं गरजेचं आहे. हर्षद हा देखील कमी गतीने बॉल टाकला. यावेळेस देखील टायमिंग चांगलं आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळेल. कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र करतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 21. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 21 धावा धावफलकावरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. थोडंसं आवाज आहे माईकला. त्यावेळेस पॅड वरती बॉल रॅप झालाय. अपील पंचांकडे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. 23 धावा धावपलकावरती. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. 23 धावा धावपलकावरती. 23 आणि सन्मान्य श्रीधरजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर 3000 रुपयाची राशी या ठिकाणी झोवेली संघाला असणार आहे. महेंद्र धुळे त्यांच्यावरती जबाबदारी आहे. बॉल येणे अगोदर सफल झाले होते. सरळ बॅटने आक्रमण तर केले. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती त्यांना शोधले. महेंद्रने प्रयत्न तर केले ते थोडेसे कमी पडतायत. आले विकेट. फलंदाज बाद.
धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. विवेक मैदानावरती दाखल होतील. विवेक गायकवाड त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु आज प्रदर्शनाची आवश्यकता आहे. आज जोवेली गाव आशा लावून बसलंय की जोवेली संघ एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय आणि इथून ट्रॉफी जिंकलेलं पाहायचंय प्रत्येकाला. सन्माननीय मॅडी धुळे सर यांच्या गावामधला हा संघ आहे. समालोचक असतील परंतु संघासोबत सतत नातं, जसं राहुलजी यांचं मानकेली संघासोबत नातं आहे तसंच नातं जोवेली संघासोबत मॅडी धुळे यांचं आहे. आणि ते देखील आशा लावून आहेत की आज मात्र मोठ्या मंचावरती जोवेली संघ सरपंच बनताना प्रत्येकाला पाहायचा आहे. एका बाजूने खोनी संघ आहे, एका बाजूने जोवेली संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर शर्तीचे केलेत परंतु बॉल गॅदर झाला नाही, कॅरी झाला नाही आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये दिलेले एफर्ट खोनी संघाने पाहण्यासारखं आहे आणि कसं क्षेत्ररक्षण असावं हा प्रत्येकाला धडा आहे, हे शिकण्यासारखं आहे. खोनी संघ एखादा मोठा संघ ज्यावेळेस खुल्या गटामध्ये खेळणारा संघ समोर येतो त्या संघाच्या सर्वच गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि तेच त्याचं प्रदर्शन मात्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. खोनी संघ लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय आणि त्या माध्यमातून अनेक धावा त्यांनी वाचवले त्या इनिंगमध्ये. ज्यावेळेस फाईन खेळलेत फाईन लेग क्षेत्रामध्ये पायाने बॉल लावण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाय जर समोर केला तर आता आशीर्वाद नाही, आता चौकार मिळेल. चौकार आलाय आणि हा जोवेली संघासाठी संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आहे. 4 धावा. अजय याने देखील कमालीची गोलंदाजी केली. एक वाईड आला, एक चौकार आला आणि 7 धावा त्याही षटकामध्ये आल्या. 2 सिंगल आला, एक वाईड आला, एक चौकार आला आणि त्या व्यतिरिक्त विकेट आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 7 धावा, एकूण 28 धावा धावपलकावरती आहेत. 28 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. ही शेवटची संधी आहे जोवेलीकरांकडे. इथून कमीत कमी 2-3 षटकार जर आले तर एका सुस्थितीमध्ये जोवेली संघ देखील पोहोचू शकतो. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करण्याची संधी असेल. 3 बॉल 3 सलग षटकार आले तर ओमकार गणेश धुळे यांच्याकडून 1717 रुपये आणि श्रीधरजी धुळे साहेबांकडून देखील 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल डाऊन दी लेग, वाईड बॉल. अजून देखील 6 संधी आहेत. 29 धावा धावपलकावरती. जितक्या जास्ती धावा बनतील. यस, समोर लाईट आहे, स्टेजवरची लाईट. ओके, पहा कोणती लाईट समोर जाते सरळ खेळाडूच्या डोळ्यावरती. ती लाईट आपण बंद करायची विनंती आहे. समोरचा जो फोकस आहे मर्क्युरी, ती आपण थोडीशी तिचा प्रकाश दुसऱ्या दिशेला आपण वळवायचा विनंती आहे. धावा धावपलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे संदीप. एकच धाव प्राप्त होईल. सरफराज होते, एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल अद्यापही शिल्लक आहे. धावपलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विवेक गायकवाड आणि अजय ही जोडी मैदानावरती आहे. 30 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने प्रहार तर केलाय आणि एक धाव कंप्लीट होईल. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सन्माननीय नंदू कराळे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि आपलं देखील स्वागत आहे. 31 धावा धावपलकावरती. शेवटचे 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत आणि संधी असेल विवेक गायकवाड यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु आज खूप गरज आहे टीमला आणि त्यावेळेस जर मोठे फटके आले विवेक गायकवाड यांच्या बॅटमधून तर मग मात्र ते हिरो ठरतील. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क झाला नाही. एक धाव तर पूर्ण झाली आहे. एकच धाव यावेळेस घेतली आहे. पाठीमागच्या बॉलवरती 2 धावा घेण्याची संधी होती परंतु त्यावेळेस एकच घेतली आणि यावेळेस एकच धाव आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 3.
आणि धावफलकावरती धावा आहेत 32. शेवटच्या 3 संधी आहेत जोविलीकरांकडे. अजय धुळे यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु प्रदर्शन करावं लागेल. धुरंधर खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील, परंतु आज टीमची गरज आहे. इथे षटकार खेचावे लागतील. सफल झाले, शरीरावरती बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे, धावबाद होऊ शकतात, परंतु एकच धाव इथे प्राप्त झाली लेग बाईच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाले होते, फॉलो केलं गोलंदाजाने. आणि खोनी संघाचं मी कौतुक करेल, ज्या पत्तीने गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. 33 धावा धावपलकावरती, 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. करण धुळे पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, दुसऱ्या बॉलवरती दुधारी शस्त्र चालवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील बॉल हवेत उंच तर गेलाय, खूप उंच आहे, दूर देखील कदाचित हा बॉल जाईल आणि बॉल दूर देखील जातोय. षटकाराची होती गरज. विवेक गायकवाड यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि 6 धावा इथे प्राप्त झाल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39-39. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. विवेक गायकवाड सौ सोनार की एक लोहार की. एक षटकार तर आलाय, आणखी एखादा आला तर जोवेली आनंदी, परंतु डॉट बॉल आला तर खोनी संघ आनंदी. शेवटचा बॉल आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. एक बॉल एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल झालंय. 2 धावा कंप्लीट होतील का? आणि झाल्यात देखील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 पार स्कोर कार्ड पोहोचलंय. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि 42 धाव्यांचं लक्ष असेल खोनी संघासमोर. 42 इज द टार्गेट. चला आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय श्रीधरजी धुळे साहेबांचं आगमन झालंय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच ज्यांनी बदलापूरच्या क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम केलंय असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा आपण सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल श्रीधरजी दशरथ धुळे साहेब, आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी आमचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, आमचे सुनीलजी जाधव साहेब आणि आमचे गौतमजी सोनावणे साहेब, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर साहेबांनी आपला मोलाचा वेळ या स्पर्धेमध्ये दाखवला, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर पुढचा सन्मान नंदुशेठ कराळे, आपण कुठे असेल तर मंचावरती या. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अध्यक्ष साहेब आमचे श्रीधरजी धुळे साहेबांचं आगमन झालंय. आणि फक्त आगमन नाही झालं तर असं म्हटलं जातं ना, सरळ हाताने ते नेहमीच मदत करत असतात. आणि आज देखील सेवा फाउंडेशनला मी म्हणेन श्रीधरजी धुळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाची देणगी आली. आपण आभार व्यक्त करू श्रीधरजी धुळे साहेबांचे, ज्यांनी या स्पर्धेला खरं तर सेवा फाउंडेशनसाठी कबीर स्मृती चषकासाठी आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयाचे डोनेशन त्यांनी दिले, त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. श्रीधरजी धुळे साहेब, आपण आलात, आपल्या मनापासून आभार. जिजाऊ संघटना बदलापूर शहर अध्यक्ष आमचे दीपकजी भोईर साहेब, त्यांच्याकडून देखील 3,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून.
सर दीपकजी भोईर साहेब आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एरंजळगावचे व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. हा सन्मान या मंचावरती होतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान जरूर तुम्हाला पार मिळेल. संतोषजी सोनावणे, सुनीलजी जाधव या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खूप चांगला मोमेंटम आपल्याला पार मिळेल. सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती खरं तर आपण पाहतोय आमचे मान्यवर हेमंतजी रुमणे साहेब आहेत. त्यांनाही विनंती आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. हेमंत रुमणे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. माता देखील सुरुवात झाली आहे. हेमंत रुमणे साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका फर्स्ट लागी काय मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. दरम्यान विकेट मिळतीये फलंदाज 1717 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी ओमकार गणेश धुळे यांच्या माध्यमातून. समाजसेवक व उद्योजक नेवाळकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या सौजन्याने आपण पाहतोय. खरं तर आकर्षक सामनावीराचे चषके आम्हाला लाभलेत, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. पप्पू भोईर साहेबांचं आगमन झालंय. यावं आपण मंचावरती पप्पू भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये खरं तर 25,000 रुपयाचं देखील कॅश प्राइज लाभलंय या स्पर्धेसाठी. त्याचे आपण आभार व्यक्त करू. पप्पू भोईर साहेब आपल्यास विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी टीम जर्मन जुबिली संघासाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज सिद्धजी धुळे साहेबांच्या माध्यमातून. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉटम पार्टच्या मधनं भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी होत असताना. चला तुषारजी. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि अशीच कामगिरी करावी लागेल. जोवेली संघाला जर जिंकायचं असेल तर डॉट बॉल विकेट मिळवावे लागतील आणि खोणी संघाला जिंकायचं असेल तर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एक सफलता तर मिळवली. महेंद्र धुळे पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर पुनरागमन करतायत, विकेट मिळवली. फलंदाज करण बाद झालेत आणि सरफराज आणि हर्षद ही जोडी मैदानावरती. महेंद्र धुळे अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. खूप फाईन बॉल जातोय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत, बॉलला रोखण्याचे प्रयत्न इथे केलेत. वाव. आणि शेवटच्या क्षणाला मला वाटतं बॉल बाउंड्रीला टच झालाय, परंतु एफर्टचे पूर्ण मार्क मिळतील. हा चौकार आहे, 4 धावा. डीजे मास्टर बघा खेळाडूला दुखापत झाली आहे. कल्पेश आपण जात इथे बघा, स्प्रेची वगैरे गरज असेल तर मागणी करा, आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. आय थिंक भारत धुळे आहेत. चला स्प्रे घेऊन जा किंवा अतिरिक्त खेळाडू आपण जा. कल्पमान आपण जा लगेच. मुख्य व्यासपीठावरती खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम या ट्रॉफीज आपल्याला लाभलेत. ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर झोडके प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेशजी झोडके साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपल्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेत, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण दिलात या स्पर्धेसाठी. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याची गणेश थोडंसं ऑडलेस माईकला आवाज दे. पोलीस पाटील सुधाकर साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही बळपूर्वक स्वागत. सुधाकरजी जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांनाही विनंती आपण या मंचावरती. सोनिवली गावचे पोलीस पाटील सुधाकरजी जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण या मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत.
पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉलला पाठवलंय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. तिसरा चौकार आलाय. 4 धावा. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 12 धावा आल्यात आणि जोविली संघ देखील हा विचार करेल की महेंद्र धुळे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बाउंड्री आल्यात, त्या व्यतिरिक्त 3 बॉल डॉट आलेत आणि चांगली गोलंदाजी महेंद्र धुळे यांची देखील म्हणावी लागेल. इथून मात्र फील्ड आता खुलली आहे आणि इथून कमबॅक करावं लागेल. जोविली संघाला जर जिंकायचं असेल तर कमबॅक करणं गरजेचं आहे आणि खोनी संघाला जिंकायचं असेल तर एखाद दोन मोठे फटके आले तर ते देखील मॅच खुली करू शकतात. दोनही संघांकडे संधी आहे, परंतु आता इथे प्रदर्शन कोण करेल? दोनही संघ ताकदवर आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडू अर्थात करण धुळे जोवेली संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील अनेक ताकदवर खेळाडू आहेत. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती. 12 धावा तर आल्यात. 18 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 धावा. आता फील्ड खुललेली आहे. पॉवर प्ले मध्ये 12 धावा खर्च केल्यात. खूप लोकांना वाटेल की जास्ती आहेत, परंतु पॉवर प्ले मध्ये 12 धावा देखील कमी आहेत. महेंद्र धुळे यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक सफलता देखील मिळवली त्यांनी आणि हा बॉल डेड असेल. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती. एक चौकार अडवता अडवता क्षेत्ररक्षक थोडेसे इंजर्ड देखील झाले. त्यांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे जिंकण्यासाठी. असं म्हणतात ना, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत खूप वेगाने. ओ क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलच्या जवळ. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. जोवेली संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. असं म्हणतात ना, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयत्न करतायत मैदानावरती. यावेळेस लोअर फुलटॉस हा बॉल होता ऑन साइडला. खेळत 1 धाव पूर्ण होईल. 1च धाव तिथे प्राप्त होईल. विवेक गायकवाड देखील कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि 1च धाव प्राप्त होईल. चांगली बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. सरफराज आणि हर्षद ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. एका धावेसाठी संघर्ष या सामन्यामध्ये सुरू आहे. एक धाव महत्वाची आहे. जोवेली संघ देखील प्रयत्न केले. विवेक गायकवाड यांनी डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केले. शेवटच्या 2 बॉलवरती 8 धावा विवेक गायकवाड यांनी देखील बनवल्या आणि कदाचित विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये त्या धावा देखील कामाला येऊ शकतात. करण धुळे यांनी थोडीशी घाई केली. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यांनी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, ते बाद झाले. परंतु तदनंतर महेंद्र धुळे मैदानावरती थांबले. सिंगल अवॉइड केल्या कारण धावबाद वाचवायचे होते आणि महेंद्र धुळे खरं तर त्यांचंच सिंहाचा वाटा आज जोवेली संघ मैदानावरती खेळतोय. सिंहाचा वाटा महेंद्र धुळे यांचा देखील आहे. यावेळेस देखील चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1च धाव प्राप्त होईल आणि माडी धुळे सर देखील उपस्थित होत आहेत. जोवेली म्हटलं, समालोचन क्षेत्र म्हटलं की मॅडी धुळे सरांचं नाव आणि मानकेवली म्हटलं की मग राहुलजी चव्हाण यांचं नाव. बदलापूरची A1 जोडी या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील प्रदर्शन खूप चांगलं राहिलंय आणि आज मात्र अध्यक्ष साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या गावातील संघ मैदानावरती खेळतोय. हा बॉल हवेमध्ये आहे आणि कदाचित धावायचं होतं महेंद्र धुळे यांना देखील. थोडेसे कमी धावलेत, परंतु हा बॉल सीमारेषच्या बाहेर गेलाय की नाही हे चेक केलं जाईल आणि हा षटकार आहे. 6 धावा आहेत. म्हणून महेंद्र धुळे धावू शकले नाहीत. ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. तो वेगाने आला होता, टकराव झाला असता 2 खेळाडूंमध्ये, म्हणून महेंद्र धुळेने स्वतःला थांबवलंय. षटकार आला आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत.
मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक यानंतर असेल आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. चेक ज्यांचं आगमन झालंय खरं तर सोनिवली गावचे पोलीस पाटील आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. ते सुधाकरजी जाधव साहेब आणि त्यांच्याकडून देखील आपल्या या सेवा फाउंडेशन संस्थाला तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलं. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आहे. यस महेशजी धुळे सर यांचे ते मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. मुख्य मंचावरती अध्यक्ष साहेब आपण पाहतोय सिद्धरजी धुळे साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात, कारण जोबिली संघ मैदानावरती खेळतोय, त्यामुळे ते देखील आता आवर्जून ही मॅच पाहतात. त्यांच्या साथीनं हेमंत रुमणे साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथं आणि पंचम क्रमांकाच्या ट्रॉफीत लाभले ते सुरेशजी झोडके साहेब, ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर संतोषजी सोनावणे साहेब आपण पाहतोय त्यांचाच गाजावाजा आहे, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय त्यांनी येथे मात्र भरवली आहे आणि आज अंतिम दिवस आहे. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. फाईन लेगला बॉल फाईन चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. त्यावरती मात्र आक्रमण केलंय. आखूट टप्प्याचा बॉल होता, फलंदाजाला वेळ मिळाला बॅकफूट वरती आणि बॅकफूट वरून त्याने हा बॉलला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार आलाय. करण धुळे यांच्यावरती आक्रमण तर केलंय, परंतु करण धुळे देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाही आहे. त्यांच्याकडे देखील पुनरागमन करण्याची क्षमता आहे आणि येथून पुनरागमनाचे मार्ग देखील शोधावे लागतील. परतीचे दौर आता दोन्ही संघाने कापलेत. इथून एक संघ जिंकणार आहे आणि एक संघ पराभूत होणार आहे. ओ उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद. यावेळेस प्ले अँड मिस, हा बॉल डॉट आलाय. श्रीधरजी धुळे साहेबाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी करणसाठी तब्बल 3,000 रुपयाचं कास्ट प्राईज. जर ते विकेट हॅट्रिक संपादित केले तर श्रीधरजी धुळे साहेबाकडून तब्बल 3,000 रुपयाचं कास्ट प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. 10 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील बॉल हवे. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. टायमिंग प्रॉपर. पुन्हा एकदा वेळ दिला फलंदाजाला आणि वेळ दिल्यानंतर, रूम दिल्यानंतर मात्र फलंदाज तुटून पडलाय. आणखी एक षटकार, 6 धावा. त्यानं लगावलाय आणि पुढचे 3 बॉल खूप महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टीने. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल. पुढचे 2 बॉल देखील महत्वाचे. ते जर डॉट आले तर जोवेली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये राहील आणि त्या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर खोनी संघ खूप पुढे या मॅच मध्ये जाईल. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत करण धुळे यांच्यासाठी आणि जोवेली संघासाठी देखील. ज्यावेळेस कदाचित झेल ड्रॉप झालाय, डायरेक्ट हिट देखील झाली आहे आणि चेक केलं जाईल. एकच धाव प्राप्त झाली आहे. तिसरे पंच चेक करतील या सिरीज रन कंप्लीट आहे की मग इनकम्प्लीट म्हणजे फलंदाज रन आउट आहे, हे कुणाल पेनकर चेक करतील. पंचांची देखील भूमिका खूप महत्वाची राहिली. आमचे केपी सर असतील, तरुणडे असतील, डीके असतील, सर्वांनी चांगलं काम केलंय. क्रिक लाईव्ह ही स्पर्धा खरं तर भरवली जाते सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून. सेवा करत असताना आमचे सर्व कर्मचारी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सेवा फाउंडेशनसाठी आपण खरं तर हे इथे मात्र कॅश प्राइज असेल तर सेफ फलंदाज. यस राहुलजी, ही सारी धनराशी आपण जमा करतोय सेवा करत असताना. त्यामुळे आता मुख्य मंचावरती आपण पाहतोय सेवा फाउंडेशनचा एक बॉक्स देखील आहे. त्यामध्ये आपण जे कोणी इच्छुक असतील, ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल, त्यांच्या माध्यमातून आपण सेवा फाउंडेशनसाठी काही कॅश प्राइज, काही धनराशी असेल, आपण त्या सेवा फाउंडेशन बॉक्समध्ये जमा देखील करू शकता. त्यासाठी देखील आपण पाहतो एक बॉक्स देखील आपल्याला पार मिळतोय. धन्यवाद. यस 33 धावा धावपलकावरती. 10 बॉल खूप महत्वाचा करण धुळे यांचा. ओ कमी गतीने टाकला शरीरावरती आला. एका धावेसाठी संघर्ष आहे आणि धावबाद फलंदाज कदाचित झालेत का काय चेक केलं जाईल आणि मला वाटतं मध्ये धावलेत त्याचीच अपील केली गेली आहे. इंटेन्शनली जर मध्ये धावले असतील
तर चेक केलं जाईल. 2 पंच चर्चा करतायत. खरं तर आपण पाहतोय ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड त्याची विकेटची मागणी चेक केलं जाईल. सुरुवातीला पंचांचा काही निर्णय नाही अजून. तिसऱ्या अंपायरला अजून रेफर केलं गेलं नाही आहे आणि आता कदाचित तिसऱ्या अंपायर पंचांना देखील रेफर केलं गेलंय. मध्ये जर इंटेन्शनली धावले असतील तर आपण पाहतोय ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड या माध्यमातून फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड हा एक नियम असतो. जर खेळाडू इंटेन्शनली मध्ये धावला तर त्याला अंगावरती बॉल लागला असेल तर बाद दिलं जाऊ शकतं. ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड या नियमानुसार फलंदाजाला धावबाद देण्यात आलेला आहे. फलंदाजाला बाद देण्यात आलेला आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड या नियमाच्या अंतर्गत. पहिल्यांदा अशी विकेट आली आहे परंतु पंचांची देखील दाद दिली पाहिजे कारण ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड हा एक नियम असतो आणि इंटेन्शनली जर तुम्ही थ्रोच्या मध्ये धावलात तर तुम्हाला बाद दिलं जाऊ शकतं. या नियमाच्या अंतर्गत फलंदाजाला बाद दिलंय. धावफलकावरती आहेत आणि 6 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत माफी असावी आणि 6 बॉलमध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. सहा बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड खूप कमी वेळा बाद दिलं जातं. असे नियम खूप कमी वेळा लगावले जातात क्रिकेटमध्ये परंतु तिसऱ्या पंचांचं ऑब्झर्वेशन खेळाडू इंटेन्शनली. भारतीय बौद्ध महासभा चे आमचे एरंदळचे अध्यक्ष भरतजी भालेराव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कल्पेश धुळेसाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज सिद्धजी धुळे साहेबांच्याकडून. कल्पेश पहिला बॉल लेग कटर चकवा दिलाय. लेग स्पिन लेग कटर म्हटलं माफी असा स्पिनर आहेत कल्पेश धुळे. पहिला बॉल शार्प लेग स्पिन. डॉट बॉल आलाय. कल्पेश धुळे फिरकीचे जादूगर आणि त्यांच्यावरती आता जबाबदारी सोपवली आहे. 5 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. कल्पेश धुळे 5,000 रुपये बक्षीस असेल विकेट हॅट्रिक साठी. या ठिकाणी श्रीधरजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस देखील फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव इथे प्राप्त होईल. आता 4 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 8 धावा. कल्पेश धुळे हिरो बनण्याची संधी आहे. एक मोठा मंच आणि इथे सरपंच होण्याची संधी आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच जर आवडली असेल तर प्रेक्षकांनो टाळ्यांचा कडकड 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 कडाट होऊन जाऊ द्या. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. असं म्हणतात ना, हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. आता बॉल शिल्लक आहे शेवटचे 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 8. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. पुढच्या 2 बॉल वरती बरेच काही निर्भर आहे. इथून जर मोठे फटके आले तर मग मात्र कोणी संघ जिंकेल. परंतु एखादी विकेट डॉट बॉल जर आला तर जोवेली संघ देखील दावेदार आहे. कल्पेश धुळे त्यांच्या हातामध्ये आता सर्व सूत्र आहेत. जोवेली संघ आणि समोर बॅट्समन आहेत त्यांच्या हातामध्ये देखील या मॅचचे सूत्र आहेत. हर्षद चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे.
बॉल येण्या अगोदर सफल झाले होते. बॉल हवेमध्ये उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मोक्याच्या क्षणी हा चांगला झेल. कल्पेश धुळे हर्षद वाघाची शिकार करतायत. बिग ब्लो फॉर टीम खोणी. महत्वाची विकेट. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता असताना ही आली आहे विकेट. फलंदाज बाद. पळत पळत झेल स्वीकारलाय आणि हा झेल महत्वाचा होत आहे माहिती आहे श्रीधरजी धुळे साहेबांना आणि त्यांनी सांगितलंय रोहित धुळेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज श्रीधरजी धुळे साहेबांच्या माध्यमातून. MD ग्रुप खरं तर आमचे मितेजी धुळे साहेब देखील या बातचा आनंद घेतात. जे गोल्ड मॅन आहेत त्यांच्याकडून देखील जोवेरी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना रंगतोय हो, रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कुळगाव बदलापूर. आणि आता कुळगाव बदलापूरच्या या मैदानावरती एक मोठी मॅच रंगतीये. एका बाजूला तुम्ही पाहता संघ खेळतोय जोवेली तर दुसऱ्या बाजूला कोणी. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. ओ हा बॉल देखील कमालीचा. कल्पेश धुळे अप्रतिम बॉल आहे. आणि तर 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. लेग स्पिन बॉल होता. त्याने सांगितले आतमध्ये पडल्यानंतर बॅटरनं खेळल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने गेलाय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे श्रीधरजी धुळे साहेबांनी सांगितले की बदलापूरची A1 जोडी समालोचक राहुल चव्हाण आणि मॅडी धुळे यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचेही आभारी आहोत. मॅच रंगतीय मैदानावरती आपण पाहतोय दोन्ही ताकदवर टीम मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. जोवेली संघ जर हा सामना जिंकतोय तर श्रीधरजी धुळे साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची धनराशी देऊन टीम जोवेली संघाला इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे राहुलजी. आणि या मॅच मध्ये देखील मजा आली आहे. 2 बॉल 8 धावा. सामना क्रुशियल झालाय. रोमांचकतेच्या सर्व सीमा या सामन्याने ओलांडलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 8 धावा. हे 2 बॉल महत्वाचे आहे. एखादा जर मोठा फटका आला परंतु कल्पेश धुळे यांच्या खरं तर आपण पाहतोय करेजची धैर्याची दाद दिली पाहिजे. ज्या पत्तीने गोलंदाजी केली आहे 6 बॉल आणि तिथे धावांची आवश्यकता होती 9 परंतु काय गोलंदाजी केली आहे कल्पेश धुळे. 2 बॉल 8 वरती मॅच आली आहे. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता कल्पेश धुळे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती देखील लेग बाईटची कदाचित 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर बाउंड्री पासून लांब राहा जोवेलीकर एवढी विनंती आहे. 1 बॉल. बघा जो प्रेक्षक वर्ग आहे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण थोडंसं मागे सरका विनंती आहे. बघा जी पब्लिक आहे विष्णू चिंतामण धुळे चला ती पब्लिक थोडीशी मागे घ्या विनंती आहे आपणास. सँडी दादा आपण थोडे मागे या. शेवटचा 1 बॉल 7 धाबाची गरज. तुषार सर 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. आणि कोणता संघ जल्लोष करेल खोनी की जोवेली हे पाहायचंय. आणि जोवेली संघ या ठिकाणी इन टू दी फायनल. वाव. कल्पेश धुळे ऑफ हिज सेट शर्ट त्याने काढलाय आणि काय गोलंदाजी केली आहे. 9 धावा डिपेंड करायच्या असताना 6 धावांनी ही मॅच जिंकली आहे जोवेली संघाने. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. परंतु खूप खूप कौतुक या ठिकाणी असणार आहे. मी कोणी संघाचं देखील तेवढंच कौतुक करेल ज्या पत्तीने त्याने देखील या मॅच मध्ये खेळलंय त्यांचं देखील कौतुक आहे. पाहुण्या संघ आहे तुमचा देखील आम्हाला रिस्पेक्ट तितकाच आहे. खोनीकर आपण देखील चांगले खेळलात. जरी जोवेली जिंकले असेल तरी देखील खोनी संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलंय आणि त्यांचं देखील कौतुक आहे. संघ आपण हँडशेक करा विनंती आहे.
हँडशेक करायचेच आपण विनंती आहे. या माचा मर्द मैच कड़वा आई थिंक असं म्हटलं जातं ना, मारने वाले से कोई भी बचाने वाला अच्छा होता है. परंतु आपण मॅन द मॅच ऐकायला मला आवडेल. तुषारजी कल्पेश धुळे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि खरं तर आपण पाहतोय 9 धावा डिपेंड केल्या. कल्पेश धुळे मॅन ऑफ द मॅच आहेत. चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलंय आणि नो डाऊट सपोर्ट द्यात राहुलजी. तुमच्या मनामध्ये जे होतं तेच खरं तर आपण करतोय. कल्पेश धुळे मॅन ऑफ द मॅच, कारण 9 धावा डिपेंड करणं, अशा मोमेंटला बॉल हातामध्ये घेणं आणि बॉल फिरवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. कल्पेश धुळे फिरकीचे जादूगार आहेत आणि तेच असतील मॅन ऑफ द मॅच. चिक एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. कोणी टीम जोवेली टीमच्या कॅप्टनने येऊन सांगितलंय की जी टी शर्ट काढली होती कल्पेशनं ती खोणी संघासाठी नव्हती काढली. कारण एका स्पर्धेमध्ये आत्ताच एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये कल्पेश गोलंदाजावरती भरपूर धावा एकवटल्या होत्या. तो सामना जोवेली टीमने गमावला होता, परंतु तिथून 2 मॅचमध्ये त्याला ओव्हर दिली नव्हती आणि आज त्याने त्याच्यावरती जोवेलीकरांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला त्याने सार्थ ठरला अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी आनंदाच्या भरामध्ये ती टी शर्ट काढली आहे. खोनीकर तुम्ही नाराज होऊ नका, ती टी शर्ट तुमच्यासाठी काढली नव्हती. ही महत्त्वाची सूचना टीम जोवेली संघाच्या कॅप्टनने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्यवाद. खरं तर खोनीकर क्षमस्व, परंतु इथून पुढे कुणीही टी शर्ट काढणार नाही फायनल मॅचमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेत काढत जाऊ नका. सौरव गांगुलीने एकदा चूक केली, परंतु त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की तुला असं केलं तर